अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर फ्रेंड्स, आज आहे आपल्या स्वामींची पुण्यतिथी आणि आज पुण्यतिथीनिमित्त मी 7 दिवे प्रज्वलित केलेले आहेत आपल्या दरवाजाच्या बाहेर। तर तुम्हाला मी दाखवते। तर फ्रेंड्स, मी बघू शकता हे 7 दिवे मी प्रज्वलित केलेले आहेत आणि हळदीचं लेपन केलेले आहे उंबऱ्यावरती। आता संध्याकाळी पण मी हे 7 दिवे परत लावणार आहे संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमिंगला। दुःख या गोष्टीचं आहे की आज स्वामींचा देह आपल्यासोबत नाही आहे, आज ते मानव रूपात आपल्यासोबत नाही आहे। जर ते आज आपल्यासोबत इथे असते तर खूप खूप बदल झाला असता माणसांच्या माणुसकीमध्ये। असं आता जी लोक वागतात ना त्याचं प्रमाण खरंच खूप कमी राहिलं असतं। पण ठीक आहे, ते आपल्यासोबत जरी मानव रूपात नसले तरी त्यांचा आशीर्वाद, त्यांची कृपा आपल्या पाठीशी कायम राहणार आहे। त्यांची जेवढी तुम्ही भक्ती आणि सेवा कराल तेवढी त्यांची प्रचिती तुम्हाला येत राहणार आहे। आणि आजच्या दिवशी जेवढं शक्य होईल तेवढे दिवे तुम्ही आज प्रज्वलित करा। आज त्यांची पुण्यतिथी आहे। आजच्या दिवशी कोण पारायण करतं, कोण त्यांची सेवा करतं, कोण अखंड 1 दिवसाचं पारायण करतं। ज्यांना जशी भक्ती जमेल, जशी सेवा जमेल तसं करतात आणि नक्की करा। ह्याचं फळ तुम्हाला खूप चांगलं भेटेल। जास्त काही जमलं नाही, मी हे 7 दिवे प्रज्वलित केले आणि महाराजांची छोटी पोथी आहे माझ्याकडे, ती मी वाचून घेतली आणि जप केले। तर संध्याकाळी पण मी हे करणार आहे। जे कोणी स्वामी भक्त असतील त्यांनी नक्कीच काहीतरी आज करा, स्वामींची सेवा काहीतरी करा आज, ज्याने त्यांना आनंद होईल। स्वामी कायम तुमच्या पाठीशी राहतील। आणि इकडे बघा, विहान बघा, आत्ता उठलाय। हा हा हा, ये बाळा चल। काय करू, उठले उठले मार खायची लक्षण असतात अशी। बघा, उठल्या उठल्या दूध चपाती खायची आहे। मग मी त्याला म्हटलं की आंघोळ करूया पटकन, तुला मी आंघोळ घालते, ब्रश कर, मग मी तुला दूध चपाती चारते। काय चुकीचं आहे सांगा? असं झोपेतनं उठायचं आणि मग खायला मागायचं, TV बघायचं, हे चांगलं आहे का मला सांगा? आता आमचा विहान स्कूलमध्ये जाणार आहे तर तिथे टीचर नाहीत का ओरडणार त्याला? टीचर मार देणार नाहीत का त्याला असं जर केलं तर? बघ, सगळे बॅड बॉय म्हणते तुला। बघा बुक्की मला दाखवते, बुक्की। आता विहान उठलेला आहे, आता वाजले 9:30-10। मावशी आली होती माझ्याकडे 1 दिवसासाठी, तर ती गेली, आज गेली ती। आणि माझ्या डोक्यात असं पटकन आलं की अरे आज स्वामींची पुण्यतिथी आहे। मी थोडंसं विसरून गेले होते पण मला सकाळी लक्षात आलं परत। तर मी जेवढं मला शक्य आहे तेवढं मी केलेलं आहे। जे कोणी स्वामी भक्त असतील त्यांनी नक्की हे करा। आज त्यांच्यासाठी खूप दिवे तुम्ही लावू शकता आणि त्यांची सेवा करू शकता। नक्कीच स्वामी तुम्हाला दुःखातून बाहेर काढतील। जे तुमच्या मनात दुःख आहे, ज्याचं टेन्शन आहे, ज्याची काळजी आहे, त्यातनं तुम्ही नक्की बाहेर निघाल आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील। तर चला फ्रेंड्स, आजचा माझा ब्लॉग एवढाच होता। आपण भेटूया लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये। आता मी थोडंसं विहानकडे पण बघते, विहानला पण आंघोळ वगैरे घालते। जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्की लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।